साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. दुश्मन जण जण खतवून जाय. जयंती अशा प्रकारे साजरी नक्की होणार आहे की कोणत्याही कार्यक्रमाला जयंतीमध्ये कालबोट लागणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. पुढच्या वर्षी अध्यक्षपद हे महिलांनाच दिलं गेलं पाहिजे. आज रोजी आम्हाला जय भीम. मी ॲडव्होकेट प्रिया रमेश अडमोल. माझ्या समाज बांधवांनी आणि समाजाने जी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे आज रोजी जयंती साजरी करण्याची तर जयंती अशा प्रकारे साजरी नक्की होणार आहे की कोणत्याही कार्यक्रमाला जयंतीमध्ये कालबोट लागणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत आणि जयंती ही एकदम आनंदाने उत्सवाने साजरी होईल इतकंच मी सांगते. जय भीम सर्वांना. माझे नाव निरंजना तायडे. मी रेल्वे स्कूल शिक्षिका आहे आणि आज या ठिकाणी भुसावळ जयंती उत्सव समितीची समिती गठीत झालेली आहे. या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक राजूभाऊ सूर्यवंशी यांनी खरोखर प्रत्येकांना न्याय दिलेला आहे आणि महिलांची तळमळ होती की यांनी जयंतीमध्ये उत्सव समितीमध्ये महिलांना घेण्यात यावं, कारण 50% आरक्षण हे महिलांचं असतं. तर ते आज भाऊंनी सिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये मी भाऊंना खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करते त्यांचे. आणि आजचे जयंती उत्सव समितीचे भुराभाऊ सपकाळे तसेच बबलू नेटकर यांना पण अभिनंदन करते. माझ्या महिला काही बंधू आहेत यांना सुद्धा मी अभिनंदन देते की त्यांनी त्यांचे जे पदं दिले आहेत त्यांना सगळेच जण आपल्या आपल्या परीने वाव देणार आहे. पण मी आज या ठिकाणी सगळ्यांच्या समोर आदरणीय राजूभाऊ सूर्यवंशी यांनी आमच्याकडनं ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहे की महिलांनी रमाई जयंती गाजवावी आणि महिलांनी काय करावं या बाबतीत मी आज या सगळ्या महिलां भुसावळच्या सगळ्या महिलांतर्फे ग्वाही देते त्यांना की आम्ही जयंती गाजवू. आम्ही जर सगळं करू शकतो तर जयंतीमध्ये पण हातभार लावू, रमाईचीही गाजू. आणि त्यांना आज शब्द देते मी की भाऊ पुढच्या वर्षी अध्यक्षपद हे महिलांनाच दिलं गेलं पाहिजे. आजचा दिवस खरंच ऐतिहासिक दिवस आहे. ह्या जयंती उत्सव समितीमध्ये 2024मध्ये आपले समाजभूषण राजूभाऊ सूर्यवंशी, त्याचबरोबर आपल्या इथे जयंती समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे, उपाध्यक्ष बबलू भाऊ यांची निवड झाली. सगळ्यात पहिले मी त्यांना अभिनंदन करेल आणि एक आनंद व्यक्त करेल, एक अभिमान आम्हाला वाटतं की खूप वर्षापासून आमची तळमळ होती की महिलांना पण याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे ना. तर खूप वर्षाची मेहनत 2024मध्ये रंग आली आणि सगळ्यांनी त्याला सहमती दिली, सगळ्या समाज बांधवांनी, वरिष्ठांनी. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. ज्या विश्वासाने त्यांनी आम्हाला जबाबदारी सोपवली, आज मला या समितीमध्ये सहसचिव ह्या पदी त्यांनी मला नियुक्त केलेलं आहे. मी आणि आमच्या ह्या सर्व महिला विविध पदं त्यांना देण्यात आलेलं आहे. ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. जे जबाबदारी ते आम्हाला समितीच्या माध्यमातून सोपवतील त्या सर्व महिला तेवढ्या ताकदीने त्यांच्या खांद्याला खांद्या लावून उभं राहण्यामध्ये आम्ही कुठेच आमची कसर मागे सोडणार नाही. आम्ही होईल ती सहकार्य, होईल ती मदत आम्ही ह्यावर्षी करू. हा आमचं पहिलं वर्ष असेल की महिला याच्यामध्ये सहभागी आहे, पण आम्ही नक्कीच याच्यामध्ये आमचं पूर्ण प्रयत्न करू की जयंती चांगल्या पद्धतीने यशस्वी झाली पाहिजे. आमच्या सर्व समाज बांधवांना आमचं पूर्ण सहकार्य राहील. सर्वप्रथम वंदनीय आमचे राजूभाऊ सूर्यवंशी ज्यांचं अध्यक्षस्थान होतं आजच्या कार्यक्रमाला, ते पाठीराख्या भाऊसारखे आमच्या मागे धावून आले आणि त्यांनी आम्हाला संविधानाचा पहिला हक्क म्हणजे महिला आणि पुरुष समान आहे हा आम्हाला या कार्यक्रमातून मिळवून दिला. आम्हाला गर्व आहे की आमच्या समितीमध्ये भुराभाऊ
सपकाळेंसारखे अध्यक्ष लाभलेले आहे, नेतकरसारखे आम्हाला उपाध्यक्ष लाभलेले आहे. आणि प्रथमच आज इतिहास घडलेला आहे की आमच्या भुसावळ शहरामध्ये एक टीचर्स, एक समाजसेविका, म्हणजे मी समाजसेविका आहे, MSW झालेली आहे, मी मास्टर डिग्री घेतलेली समाजकार्याची. आमचा सहभाग, ॲडव्होकेटचा सहभाग, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग आणि ह्या महिलांना, विविध प्रकारच्या महिलांना, म्हणजे ज्याप्रमाणे ह्या माळेमध्ये ए फूल है अनेक किंतु माला फिर भी एक है, याप्रमाणे आम्हाला गुंफलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही ह्या समाजाचे कार्यकर्ते आहे आणि काहीतरी देणं लागतं. बाबासाहेबांची लेख शिकली, सवरली, मोठी झाली, पण संघटित होत नव्हती, परंतु ह्या माध्यमातून संघटित झालेली आहे. आणि आम्हाला त्यांनी जी मला सहसचिव म्हणून पद दिलेलं आहे, त्या पदाला मी मानकरी राहून ह्या कार्यामध्ये पूर्णपणे निष्ठावान होऊन निभेल अशी मी त्यांना ग्वाही देते. आणि हे माझे कार्य, मी समाजकार्य हे पूर्णपणे करेल. जय भीम. 14 एप्रिलची समितीची बैठक होती, त्या गुणाने अध्यक्षस्थानी आदरणीय राजूभाऊ सूर्यवंशी आणि आमचे समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे आणि उपाध्यक्ष बबलूभाऊ नेतकर यांची नियुक्ती झाली आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. आणि आमची खूप दिवसापासून मनीषा होती की आम्ही 14 एप्रिलच्या समितीमध्ये आम्हाला देखील सहभाग करून घ्यावा, जेणेकरून आम्ही समाजासाठी आणि 14 एप्रिलमध्ये आमचा आनंद हा समाजामध्ये आम्ही सहभाग करून घेऊ आणि लोकांना त्या आनंदामध्ये आम्ही देखील महिला आनंदी होऊ. त्या दृष्टीने आम्ही ज्या महिला आज इथे उपस्थित आहोत, या महिलांना पदं दिले, त्याबद्दल आम्ही समितीचा धन्यवाद व्यक्त करतो आणि समाज बांधवांना देखील आम्ही शुभेच्छा देतो. 14 एप्रिल ही आनंदाने, उत्साहाने साजरी करा, जेणेकरून आपल्या समितीला कोणी गालबोट लावणार नाही, समाजाच्या नावाने कोणी आपल्याला नाव ठेवणार नाही. या दृष्टीने आम्ही महिला जागृत राहू, सगळ्यांना आधी सांगून की 14 एप्रिल आनंदाने साजरी करा. पुनश्च सर्व समितीमध्ये आलेल्या बांधवांचं आणि भगिनींचं मी अभिनंदन करते की त्यांना पदं दिले गेलेले आहेत आणि खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा येत्या 14 एप्रिलसाठी. जय. परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, परवाना केली दुधाची तुझ्याची जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा. वाजू दे डंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका की भान हरू दे. नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे. जीत लिया वीरा, वीरा, एक शादियों को रख चीरा.
subscribe now and press the bell icon. Never miss an update.